नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील शहरांमध्ये प्लास्टिक मुक्त शहर मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने स्वच्छ भारत अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत देशातील शहरांमध्ये प्लास्टिक मुक्त शहर मोहीम राबवण्यात येणार आहे. पुणे शहरात 13 फेब्रुवारीपासून ही मोहिमेला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान 1 वर्षापूर्वी हाती घेतले आहे. त्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येईल, असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. त्या संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय दनकवडे, विभागीय आयुक्त एस चोकलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, वृत्तपत्रांचे संपादक, कचरा वेचक संघटना व प्लास्टिक व प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. पर्यावरण खात्याच्या मार्फत सगळ्या देशभर वेगवेगळ्या ठिकाणी होईल. त्यातलं पुण्यापासून एक सुरुवात होत आहे. 13 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातल्या सर्व शाळा कॉलेजमध्ये 8वी, 9वी, 11वी, 13वी म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मुद्दाम त्यात घेतलेलं नाही, असे विद्यार्थी जमतील आणि सर्व संस्था चालकांनी ते मान्य केलं, स्वतःहून पुढाकार घेणार आहेत आणि त्या ठिकाणी हे विद्यार्थी आपापल्या शाळा कॉलेजमध्ये जमून तिथून आपल्याच परिसरामध्ये जिथे प्लॅस्टिक कचरा दिसतोय तो उचलायचा आणि एकत्र करायचा आणि मग तो रिसायकलर्सकडे द्यायचा, अशा स्वरूपाचा हा एक 2 तासाचा सुरुवातीचा कार्यक्रम आहे. ही प्लॅस्टिक कचरामुक्त पुणे अभियानाची सुरुवात राहील. यामध्ये महापालिका आपल्या बाजूनी जे आणखी नियम अंमलबजावणी, केंद्र सरकारसुद्धा नव्याने प्लॅस्टिक संबंधाचे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम 2016चे आता लवकरच जाहीर करेल, तेव्हा सगळ्या बाजूनी प्रयत्न होतील. त्यातली ही एक जनआंदोलनाची सुरुवात आहे. यामध्ये आज सर्व शासकीय अधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार, त्यानंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मराठा चेंबर, अन्य संस्थांचे प्रतिनिधी, सर्व शिक्षण संस्थांचे संचालक हे एकत्र आले होते आणि त्यांनी 1.5 तास चर्चा करून या प्रश्नाची आणि या रूपरेखा तयार केली. याची एक कमिटी पुढे तयार होईल आणि ती याचा फॉलोअप आणि कोऑर्डिनेशन करेल. परंतु हा कार्यक्रम ही जनआंदोलनाची नव्या सुरुवात आहे, कारण विद्यार्थी हेच बदलाचा मुख्य घटक असतो. जसं आपण फटाक्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं की विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये त्याचा भाग आल्याबरोबर फटाके वाजवण्याच्या प्रमाणावर परिणाम झाला. हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येच्या स्थितीतसुद्धा फटाक्यांच्या वापरावर खूप मर्यादा आलेली आपल्याला अनेक वस्त्यामध्ये जाणवली. त्यामुळे तसंच 2014 मध्ये एकूण 12,772 गुन्हे घडले. या तुलनेत 2015 मध्ये गुन्ह्यात वाढ झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त के पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे व पिंपरी चिंचवडमधील घरफोडा रोखण्यात पोलिसांना यश आलंय, तरी वर्षभरात झालेल्या घरफोड्यांची उकल करण्याचे प्रमाण मात्र घटलं आहे. मागील वर्षभरात दिवसा रात्री झालेल्या एकूण 1154 घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तब्बल 15,72,00,000 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. त्यापैकी केवळ 2,05,00,000 रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला. 2014 या वर्षाच्या तुलनेत 2015 मध्ये झालेल्या घरफोड्यांच्या उघडकीस आणण्याचे प्रमाण 7 ते 8% घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं कार्यालय क्षेत्रातील गुन्हेगारीचा वर्षभराचा आढावा प्रसिद्ध करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आयुक्त के पाठक व सहाय्यक आयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखेचे CS वाकडे, उपायुक्त PR पाटील, उपायुक्त DK साकोरे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. मागचे वर्षी 12,772 गुन्हे दाखल झाले होते आणि यावर्षी 13,701 गुन्हे दाखल झाले. म्हणजे
7% एकूण गुन्ह्यात वाढ झालेली आहे. पण जे सिरियस ऑफेन्सेस आहेत आमचे मर्डर, रॉबरी, डकैती, HBT ह्या सर्व गुन्ह्यात कमी झालेली आहे. चेन स्नॅचिंग पण आम्ही कमीत कमी 150पेक्षा जास्त कमी म्हणजे ते घटना घडली. जे मुख्यत्वे गुन्ह्यात वाढ झाली ती रेपचे केसेस आहेत. महिलांशी संबंधित केसेसमध्ये थोडी वाढ झाली. त्याचे कारण सोशल पण आहे आणि लोक यायला लागले आहेत आणि आमचे लोक ताबडतोब गुन्हे दाखल करतात. वी इन्श्योर दॅट 100% गुन्हे दाखल झाला पाहिजे. काही हर्टचे गुन्हे, मायनर हर्टचे गुन्हे पण वाढलेले आहेत. डिटेक्शन पर्सेंटेज आमचे या वर्षी मागच्या वर्षपेक्षा चांगले आहे आणि म्हणजे त्यामध्ये वाढ झालेली आहे. साबितीचे प्रमाण 30% आहे कमिशनरेटचे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने साहित्य पुरस्काराचे वितरण लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील प्रत्येकानं मराठी शिकावं, पण आजच्या जागतिकीकरणात इंग्रजी शिकण्याचा हट्ट धरावा, असं मत लेखक विचारवंत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त योगेश सोमण, शोभा बोंद्रे, शीला कुलकर्णी, हनुमंत चांदगुडे, योगेश काडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. रोजच्या जीवनात आदानप्रदान करत असताना कोणतीही भाषा कमी किंवा जास्त नाही. प्रत्येक भाषेला एक इतिहास आहे, प्रेम आहे आणि ती भाषा जपली पाहिजे. आजच्या जागतिकीकरणात अनेक बदल होत आहेत. यात जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर मराठीसोबतच इंग्रजीच अवगत करावी लागेल, जेणेकरून आपल्या मातृभाषेची आपली नाळ तुटणार नाही, असं मत अच्युत गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केलं. यावर्षी पालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीनं विविध ग्रंथांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात 6 ते 16 जानेवारीपर्यंत भरण्यात आलं आहे. हे आपण जी देवाणघेवाण करत असतो किंवा आपलं वैचारिक किंवा भावनिक आपण जे काही आदान प्रदान करत असतो किंवा एक्सचेंज करत असतो, एक्सप्रेस करत असतो, त्याच्याकरता कुठलीही भाषा कमी किंवा जास्त नाही आहे. ते मी काहीतरी इंग्रजीत बोलतो ना काहीतरी मोठं असे नाही किंवा मराठी फक्त बोलतो, इंग्रजी एकही शब्दात वापरतं म्हणजेही काही मोठं नाही आहे. प्रत्येक भाषेला एक श्रीमंती आहे, प्रत्येक भाषेला एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे आणि ती जपली पाहिजे असं आपण, माझं तसं ठाम मत आहे की आपण मराठी मीडियममधनंच मुलांना शिकवावं, पण इंग्रजी उत्तम असण्याचा हट्ट धरावा आजच्या जागतिकीकरणामध्ये. म्हणजे मराठी मात्र मी मराठी मीडियममध्ये घालणार, पण इंग्रजीकडे दुर्लक्ष केलं तर आपण आजच्या युगामध्ये पुढे जाऊ शकणार नाही असं माझं मत आहे. अनफॉर्च्युनेटली म्हणजे हे खरं म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे. मराठी सगळीकडे जर चालली असती तर हे वाक्य मी उच्चारलं नसतं, पण सगळ्या जगात आपल्याला व्यापार करायचा आहे.
ह्या सगळ्यामुळे इंग्रजी चांगलं आलं पाहिजे. पण मराठीतनं आपलं जरा शिक्षण झालं पण तरी इंग्रजी आपण चांगलं करत राहिलो तर ती मुलं आपल्या संस्कृतीची नाळ त्यांची तुटत नाही आणि तरी ती यशस्वी होऊ शकतात असं मला वाटतं. त्यामुळे भारती विद्यापीठाचा 17वा दीक्षांत सोहळा इन्फोसिसचे माजी संस्थापक अध्यक्ष नारायण कृष्णमूर्ती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत पार पडला. पुण्यातील भारती विद्यापीठाचा 17वा दीक्षांत समारोह सोहळा पार पडला. इन्फोसिसचे माजी संस्थापक अध्यक्ष नारायण कृष्णमूर्ती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते वेगवेगळ्या विद्याशाखेच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पदविका वितरित करण्यात आल्या. यावेळी भारती विद्यापीठाच्या वतीने नारायण कृष्णमूर्ती आणि रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. आपला देश 7.7च्या विकास दरानं प्रगती करत आहे. जगात भारत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर म्हणून पुढे येत आहे. मात्र आपला देश साक्षरतेत अजूनही खूप मागे असल्याचं यावेळी कृष्णमूर्ती यांनी सांगितलं. या समारोह प्रसंगी डॉक्टर पतंगराव कदम, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, कुलसचिव जी जयकुमार, डॉक्टर विश्वास दात्ते यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Did India receive respect from the world community like she does today? Never before did the world think India had anything to contribute to the global community other than just spices. Today our economy is growing at 7 to 7.5%. India has become the software development center of the world. Our foreign exchange reserves have crossed $350 billion. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. क्रांतिज्योत संस्थेच्या वतीने मराठी काव्य विश्वातील आनंदयात्री ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली सभा आणि निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. छंद, वृत्त, गेयता, बालवाङ्मय, भावगीते अशी चौफेर घोडदौड असलेले कविवर्य मंगेश पाडगावकर मनाला चटका लावून गेले. पण जगायचं कसं हे सांगणारा जीवनाचा गुरुमंत्रच त्यांनी आपल्याला दिला. राजकीय, सामाजिक, साहित्यिक व्यंगावर नेमकं बोट ठेवून मार्मिक भाष्य करणाऱ्या या कवीने जगण्याचा अनुपम सोहळा साकारला. प्रत्येकानं आपलं जीवन सकारात्मक पद्धतीने जगल्यास तीच पाडगावकरांना खरीखुरी श्रद्धांजली असेल, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यातील क्रांतिज्योती संस्थेच्या वतीनं मराठी काव्य विश्वातील आनंदयात्री ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
आणि त्यांना सलाम करण्यासाठी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी आमदार विश्वास गांगुर्डे, ॲडव्होकेट वैशाली चांदणे, विपश्यना केंद्राचे डॉक्टर दत्ता कोहिनकर, क्रांतिज्योतीच्या संस्थापिका अध्यक्षा उमेश चव्हाण, वर्षा गुप्ते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात शिवाजी चाडक, दीपक म्हस्के, प्रदीप गांधलीकर, ज्योत्स्ना चांदगुडे, विजय लोंढे, प्रतिभा मगर, सचिन बेंडभर, हितिश्री पारवडे आदी कवींनी कविता वाचनातून मंगेश पाडगावकरांना काव्यांजली वाहिली आणि सभागृहातील वातावरण भारावून गेलं। पंगचे मुखले दुवे सावरे हालो मुडी सुरते डोळे बारीक गरीबी लुकल बोल मुडी जगत असं काव्य या पाटलांनी सांगितलं। त्या काळाचं बोलणं आणि या सगळ्या कवींना, या सगळ्या भावनांना आपल्या शब्द सामर्थ्यातून आणि आपल्या प्रतिभेतून ज्यांनी मूर्तिमंत जगवलं ते मंगेश पाडगावकर। असं मी या ठिकाणी अत्यंत विनम्रपणे माझी भावना त्याच्यासमोर सांगतो। जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता कोहिनकरांनी सांगितलं की अनुभव सोबत काय तुकोबांनी तेच सांगितलेलं आहे, विनोबांनी तेच सांगितलं आहे। विनोबा भावेंना एकदा विचारलं पत्रकारांनी की संत देवी किती विक्षिप्त होते पहा। पत्रकारांनी विचारलं विनोबांना तुमचं सगळ्यात आवडतं ठिकाण कुठलं, ते क्षणात म्हणाले स्मशान। गंमत आहे बघा, म्हणजे पत्रकारांना वाटलं अरे कसं काय बाबा स्मशान, ते म्हणाले स्मशानात गेल्यानंतर स्मशान वैराग्य प्राप्त होतं की या दुनियेत माझं काही नाही, जे आपण आपलं म्हणतो अहंकार जातो ते स्मशान। आणि तसं जीवन तो क्षण तुमच्या आयुष्यात तुम्ही कायम जगला तर तुमचं जीवन आनंदी होतं। आणि तीच भावना मला वाटतं मंगेश पाडगावकरांच्या स्वतःचं जगणं, स्वतःचं जाणं। बाळासाहेब भारतीयांनी म्हणायचे की जीवन आनंदी म्हणजे काय, भारतीयांचा मला सहवास लागला। जीवन आनंदी म्हणजे काय, प्रसन्न मरण आणि प्रसन्न जन्म, या जन्मातलं आणि मृत्यूतलं प्रसन्न जीवन जे आहे ते सातत्याने प्रसन्न राहणं म्हणजे जीवन, हे आनंद आहे। आणि तसं जीवन मला वाटतं मंगेश पाडगावकर झाले। मंगेश पाडगावकरांचं म्हणजे मला गृहपाटलाची आठवणी का झाली असे सांगणारे पाडगावकर की आपल्या जगण्यावर आपण प्रेम केलं पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं। म्हणजे प्रेमातलं चातुर्य वर्ण त्यांनी त्या ठिकाणी मोडून काढलेलं आहे। आजूबाजूची परिस्थिती, आजचा वर्तमान काळ जर आपण पाहिला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, श्रमिकांच्या वेदना असतील, परंतु त्यांनी जगलं पाहिजे, जगण्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि ते जगणं, त्या जगण्याला पराभूत करणं हे कवीचं काम आणि ते काम मंगेश पाडगावकरांनी केलेलं आहे। या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे। म्हणजे पाडगावकर साहेब हे किती दूरदृष्टीवाले होते, त्यांनी सगळं वास्तव, सगळं निसर्ग हे सगळं आपल्या कवितेमध्ये त्यांनी रेखाटलं होतं। आणि आज अशा पाडगावकर आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। ते शरीराने आपल्यामधून निघून गेलेले असतील, परंतु ते कवितेच्या रूपानं, ते गाण्याच्या रूपानं, मग ते प्रेमगीत असेल, भावगीत असेल, भक्तिगीते असतील, ते गीतांच्या माध्यमातून ते अजरामर ताणतणाव येतो ते राजकारण, समाजकारण चांगल्या अर्थानं करून लोककल्याणाची भावना निर्मावून आपली मती आणि नीती चांगली ठेवण्यासाठी कवितेची गरज असते। म्हणून असंख्य राजकीय लोक पण या पाडगावकरांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला, या काव्य संमेलन म्हणूया, श्रद्धांजली म्हणूया, या ठिकाणी एकत्र जमलेले। मी 2-3 दिवसांनी लगेच कामाला लागलो, कारण आपण भगवान बुद्धांचे फॉलोअर आहोत। ज्या क्षणी आपण कुठल्याही व्यक्तीच्या नावाने शोक करू त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणतात ती व्यक्ती कुठल्याही लोकात असू द्या, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला व्याकुळता येते। मृत्यू हा प्रत्येकाला येणारच असतो। मौत से किसकी रिश्तेदारी है, आज तुम्हारी तो कल हमारी बारी है। जिंदा है वो लोग जो मुर्दे से पत्थर है, मृत्यु को, मौत को अपना लो, एक दिन तकदीर तेरे कदमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा।
त्यामुळे मित्रांनो, मृत्यूला हसत हसत समोर जा, ही जीवन जगण्याची कला बुद्धांनी दिलेली आहे. त्यामुळं या जीवन जगण्याच्या कलेला खऱ्या अर्थानं मंगेश पाडगावकरांची गाणी निश्चितच साथ देत आहेत असं मला वाटतं. माईस MIT स्कूल आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 6वी भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात येणार आहे. माईस MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील व महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे विद्यार्थी संसदेच्या प्रमुख प्रतिनिधींसाठी 6वी भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही संसद दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान पुणे येथील माईस MITच्या प्रांगणात भरवण्यात येणार आहे. भारतातील सर्व क्षेत्रातील मान्यवर वक्ते या 6व्या भारतीय छात्र संसदेमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला माईस MIT शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्राध्यापक राहुल कराड, संचालक प्राध्यापक DP आपटे, प्राचार्य डॉक्टर TN मोरे, कॉलेजचे संचालक प्राध्यापक डॉक्टर RM चिटणीस, संचालिका प्राध्यापक डॉक्टर सायली गणकर, प्राध्यापक SS हरिदास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गेले 5 वर्ष भारतीय छात्र संसद सलगपणे पुण्यामध्ये होतीये. 6वी भारतीय छात्र संसद यावर्षी 27, 28, 29, 30 जानेवारीला 4 दिवसाची कॉन्फरन्स पुण्यामध्ये होती की ज्याच्यामध्ये 10,000 मुलं पूर्ण भारतातून सगळ्या स्टेट्समधनं जे पॉलिटिकली ॲक्टिव्ह, सोशली ॲक्टिव्ह स्टुडंट काउन्सिलचे रिप्रेझेंटेटिव्ह्ज ह्याच्यामध्ये उपस्थित राहत आहेत. या परिषदेच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर्स व्यंकय्या नायडू साहेब, असे अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये 3 दिवसामध्ये जवळपास उद्घाटनाचा प्रोग्राम, समारोपाचा प्रोग्राम 4 दिवसामध्ये आणि 8 प्रमुख सेशन्स ह्याच्यामध्ये जी होतात त्याच्यामध्ये 8 विधानसभांचे स्पीकर्स येत आहेत भारतातल्या सगळ्या विधानसभांचे आणि प्रत्येक सेशन ते चेअर करणार आहेत. त्या प्रत्येक चेअरमनच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या टॉपिकवर चर्चा होणार ह्या 4 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये मुलांनाही आपण संधी बोलण्याकरता देत असतो दरवर्षी. ह्या 8 विधानसभा स्पीकरच्या हस्ते 16 आदर्श आमदारांचा, प्रत्येक विधानसभा अध्यक्षाच्या हस्ते 2 विधानसभा अध्यक्षांचा सत्कार आपण करणार आहोत. समारोपाच्या प्रोग्राममध्ये एक आदर्श मुख्यमंत्र्याचा पुरस्कार मागच्या वर्षी आपण एस्टॅब्लिश केला, जो मागच्या वर्षी शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देण्यात आला होता. या वर्षीचा पुरस्कार चंद्रबाबू नायडूजींना ह्या वर्षी आपण देणार आहोत लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन मॅडमच्या हस्ते. त्याचप्रमाणे उद्घाटनामध्ये कुलदीपजी नय्यर, जे की एक वेटरन पत्रकार मोठे, ज्यांचं 85 वर्ष वय आहे, तर ते हे अवॉर्ड घेण्याकरता पुण्यामध्ये येणार आहेत. त्यांना ते आपण अवॉर्ड आपण उद्घाटनाच्या प्रोग्राममध्ये देणार आहोत. आणि 3 दिवसामध्ये जवळपास 4-5 कॅबिनेटचे मिनिस्टर्स, केंद्रातले युनियन मिनिस्टर्स आणि बाकीचेही अनेक मान्यवर, कॉर्पोरेट जगातले अनेक दिग्गज, त्याच्यामुळे सिने क्षेत्रातले सुद्धा आशुतोष गोवारीकर असतील, राकेश ओमप्रकाश मेहरा असतील, प्रकाश झा असतील, अतुल कुलकर्णी असतील, तर अशी ही मंडळी ह्याच्यामध्ये येणार आहेत. त्याची पूर्ण लिस्ट आणि सगळी माहिती मी आपल्याला दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे विद्यार्थी की ह्याच्यामध्ये ह्या कॉन्फरन्समध्ये कोण येतं ह्याच्याकरता मुलांची जास्त क्युरिओसिटी नाही, पण ज्या प्रकारे ह्याचा कंडक्ट आणि त्याचा जो फ्लो आणि एक सेन्सिटिव्हिटी की लोकशाहीमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल आणणं गरजेचं आहे, लोकशाही अजून सशक्त करणं गरजेचं आहे. राजकारणाविषयीची घृणा आपण बाळगू नका. सगळे राजकीय लोक भ्रष्ट, पॉलिटिकल पार्ट्या भ्रष्ट, असं जे आपण सारखं जे डोक्यात आपल्या सुरू असतं आणि युवकांच्या पुढं की बाबा आदर्श लोक राजकारणामध्ये आहेत, चांगली लोक राजकारणात आहेत आणि चांगलं राजकारण होण्यासाठी म्हणून शिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, हा मेसेज ह्या भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. 2005 साली जी राजकारणाची शाळा सुरू केली तिथनं ह्याचा उगम झाला. 2011 मध्ये आपण भारतीय छात्र संसदेची स्थापना केली आणि त्यातनं आज मला विशेष आनंद आहे की भारतातल्या सर्व एज्युकेशनमधल्या सगळ्या बॉड्या असतील, टेक्निकल एज्युकेशनच्या असतील, सगळ्या एज्युकेशनच्या बॉड्यांनी ह्याचा प्रचार प्रसार पूर्ण भारतात केलेला आहे. लोकसभा टेलिव्हिजन आणि राज्यसभा टेलिव्हिजन ह्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करतं आणि अतिशय न्यूट्रल असा प्लॅटफॉर्म की युवकांसाठी कुठल्याही एका पक्षाशी, कुठल्याही एका ह्याच्याशी असा निगडीत न राहता अतिशय न्यूट्रल हे विद्यार्थ्यांचा असा प्लॅटफॉर्म हा तयार महाराष्ट्रामध्ये, पुण्यामधनं हा थॉट भारतामध्ये प्रोपगेट होतोय. भारताच्या विविध सगळ्या स्टेट्समध्ये ह्याचं प्रोपगेशन होतंय. अनेक स्टेट्समध्ये ह्या पूर्ण कन्सेप्टचं एक पर्क्युलेशन होऊन त्यातनं अशा प्रकारची एक विद्यार्थ्यांची मोठी मुवमेंट हा एक नुसता इव्हेंट न राहता सुरू झालेली आहे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर
हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कलासिद्धी नृत्यालय, हिरकणी महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विवेकानंद स्मारक समितीच्या सहकार्याने पहिले अखिल भारतीय नृत्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. कलासिद्धी नृत्यालय, हिरकणी महिला प्रतिष्ठान आणि श्री स्वामी विवेकानंद स्मारक समिती आणि अभिव्यक्ती पुणे यांच्या सहकार्याने पहिले भारतीय नृत्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती धनश्री स्वानंद लोमटे आणि कुमुदिनी जगदीश पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी गुरु शर्मा भाटे तसेच स्वागत अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र सिडीमकर यांची निवड करण्यात आली आहे. या नृत्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं. पती पत्नीने काढली याच्याबद्दल मला फार आनंद वाटला, कारण नृत्याला एक ज्याला आपण म्हणतो एकत्र येण्यासाठी एक रंगमंच असण्याची फार आवश्यकता होती. नृत्याचं काम वेगळ्या कोपऱ्यात, पुण्यात, महाराष्ट्रात, देशात खूप चांगल्या तऱ्हेने चालतं, विपुल प्रमाणात चालतं, पण त्यांना एकत्र येऊन बसायला, एकमेकांच्या कल्पना एकमेकांना शेअर करायला, आपण नृत्यासाठी काय करतोय आणि काय करूया हे नवीन, हे एकमेकांशी शेअर करायला असा एकत्र प्लॅटफॉर्म नाही. शिवाय नृत्य हे संमिश्र माध्यम आहे, त्यामुळे संगीतातल्या लोकांशी पण आम्हाला संपर्क, उत्तम तऱ्हेने संपर्कात राहायला लागतं. त्यांच्या आणि आमच्या कल्पना एकमेकांशी आम्ही शेअर करतो. एवढंच नाही तर आम्ही त्या वाढवतो एकमेकांच्या सान्निध्यात. चित्रशिल्प असा एकतरी प्लॅटफॉर्म व्हावा की जिथे कलाकारांना काय करावं असं वाटतं कलेसाठी, स्वतःसाठी आणि समाजासाठी असं बोलायला एक तर ही सुरुवात आहे समजतं. आणि आता असं नृत्य संमेलन होईल. आता तर आपलं छोट्या प्रमाणात आहे, पहिलं वर्ष असल्यामुळे, पण जशी ही चळवळ वाढेल, मोठ्या प्रमाणात होईल, तसं आपण जास्तीत जास्त काम करू शकू. भारतीय नृत्याचं स्थान अजून जगात जितकं सगळ्यांना माहिती तर आहे, पण खरं काय आज चाललं आहे ते माहिती नाही. तर त्या दृष्टीने जगाच्या नकाशावर भारतीय नृत्य पोचेल आणि त्याची ही सुरुवात आहे असं मी समजते. आणि all over the world, so I'll tell that is the last day where Rabeda Amos Kitai film. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.